देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये काल जनआक्रोश मोर्चा निघाला। यावेळी सुरेश धस कडाडले। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप धस यांनी केला। ज्याने फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणी धस यांनी केली आहे। तर अजितदादांना विनंती करतो धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं? बिन भाड्याच्या खोलीत। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव। याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं यांनी। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधील घटनेवर भाष्य करताना अप्रत्यक्षपणे भाजप आमदार सुरेश धस यांना टोला लगावला। अशा घटना राज्यात सगळीकडे घडतायत। कुठलीही घटना होते, भांडण होतं अथवा खून, ज्यांना राजकारण करायचं आहे त्यासाठी ही संधी आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांना टोला लगावला। धस रोज नवनवे आरोप करतायत, त्यावर काय बोलू? मुळात सगळ्यात आधी SIT चौकशीची मागणी मीच केली असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। आणि त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं। आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो। एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे। बीड जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय। अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे। सुरेश धस जे तुमच्याबद्दल बोलतायत की पंकजाताई तुम्ही गप्प का आहेत, तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे। आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे? कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही। मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते SIT लावा म्हणून।